आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। भांडी घास पटापट। मी नाही घासणार। मला उलट उतर देशील? माझा ऐकणार नाहीस? हो, मी नाही ऐकणार। इथून पुढे मी तुमचं काहीच नाही ऐकणार। तुम्ही खूप दुष्ट आहात। तुम्ही मला आणि माझ्या आईला खूप त्रास देतात। मला माहिती आहे तुझ्यात एवढी हिम्मत कुठून येते याची। तू त्याला माझ्या विरोधात ठितवतीयस। हो, कारण तुम्ही त्याचा खूप छळ करताय बाबा आणि आता सहन नाही होते। आता बास झालं। म्हणजे सर, जयंतने इतक्या लहान वयात इतकी हार्श भांडणं बघितली आहेत। होय, त्या मायलेकाने इतक्या गोष्टी सहन केल्या ज्याचा आपण विचारही करू शकत नाही। आजोबांना जणू काही शिस्तीने पछाडलं होतं। त्यांना नियम आणि शिस्ती पलीकडे काहीही दिसत नव्हतं। म्हणजे नक्की काय काय सहन केलंय त्याने? हे बघा, तुम्ही जे काय बोलताय ते मला अजिबात मान्य नाहीये। खरंच कुठल्या काळात जगतोय आपण? नाही, तुम्ही म्हणताय भावना मॅडमच्या पत्रिकेत दोष आहे, पण जेव्हापासून त्यांचं माझ्याशी लग्न झालंय ना, मी खूप सुखी आहे। मग पत्रिकेतला दोष चांगला आहे का वाईट आहे ते तुम्ही ठरवा, ठीक आहे? नाही, म्हणजे मुळात आषाढात नवऱ्याचं तोंड बघायचं नाही ही असेल प्रथा गुरुजी, पण याचा आमच्या घराशी काय संबंध? आजवर आमच्या घरातल्या कुठल्याही बाईने ही प्रथा पाळलेली नाहीये माझ्या मते। ए, बाकीच्यांचं सोड, पण हिनं तुझा चेहरा बघितला ना तर तुझ्या जीवाला धोका आहे, कळलं? अरे ही कसली मनमानी आहे उगाच? मनमानी आम्ही करतोय की तू करतोयस? प्रथा आहे ही, ती पाळायला नको? एवढी साधी गोष्ट समजत नाहीये तुला? सिद्धू, आपल्या घराण्याच्या सगळ्या प्रथा परंपरा तू धाब्यावरती बसवतोस आणि स्वतःचीच मनमानी करतोस। पण नाही, आता हे मी खपून घेणार नाही। हे बघ आजी, मला ही प्रथा माहिती नसली तरी घरातले मोठे सगळे म्हणतात तर हे डावलता येणार नाही। मी माहेरी जायला तयार आहे। पेट्या लवकर, नाही तर 17चा पाडा म्हणावा लागेल परत। दादा, तुझ्यासाठी। दादा, एक बोलू का? बोल। आपल्या घरात तुला कोणी किंमत देत असो किंवा नसो, मी मात्र मानला हा दादा तुला, खरंच। अरे बघ ना, इतकी वर्ष नोकरी करून सुद्धा तू एका झटक्यात नोकरी सोडण्याचं धाडस दाखवलं दादा। कमाल आहेस तू खरंच। दादा, मला आतापर्यंत वाटत होतं आपल्या घरात मी एकटाच रिस्क टेकर आहे, पण तू तर माझ्यापेक्षाही सॉलिड निघालास रे, खरंच। म्हणजे बघ ना, तुला आधीपासूनच हे माहिती होतं की नाही की मी 9 to 5 जॉब साठी बनलेलोच नाही म्हणून? पण तू तर इतकी वर्ष नोकरी करत होतास रे, आणि ती नोकरी तू एका झटक्यात सोडलीस। बापरे दादा, खरंच सल्यूट आहे तुला। पण दादा मला एक सांग, हे सगळं नेमकं तू जुळवून कसं आणलं? म्हणजे नेमकं काय केलं रे? त्याचं कसं आहे ना हरीश, मी माझ्या आयुष्यातला कुठलाही निर्णय नीट आणि पूर्णपणे विचार केल्याशिवाय घेतच नाही। ते माहितीये मला दादा, पण यावेळी नेमकं काय केलं? काय, बाबा मला म्हणाले ना, जा तू ऑफिसला जा, घालवलं मला तिकडून। त्यानंतर ऑफिसला जाताना मी विचार केला आणि ऑफिसमध्ये गेल्यानंतर सर माझे बाबा सिरियस आहे, खूप आजारी आहेत। सर मला प्लीज एका महिन्याची भर पगारी रजा द्या सर, प्लीज, तुमचे उपकार होतील सर, प्लीज। मिस्टर संतोष दळवी, मी तुमची परिस्थिती समजू शकतो, पण आपल्याही कंपनीच्या काय पॉलिसीज आहेत त्याच्या बियॉन्ड जाऊन मी तुमची मदत नाही करू शकत। हां, पण एका महिन्याची सुट्टी तुम्हाला मी अर्ध्या पगाराचा मंजूर करू शकतो। सर, अर्धा पगार सर? जरी तुम्हाला मान्य असेल तर यू गो आहे। बिझनेसचे पैसे प्लस अर्धा पगार, काय वाईट डील नाहीये। ठीक आहे सर, चालेल। वडिलांच्या इथे तर मला जावंच लागेल ना। ठीक आहे।
दादा 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 तुला मानलं दादा, खरंच मानलं. अरे दादा, लोक म्हणतात की 2 दगडावर पाय ठेवू नये, पण तू तर किती सहजपणे 2 दगडावर उभा राहिलास रे. खरंच कमाल आहेस तू. पण काय उपयोग झाला त्याचा? हा? नसती उठाठेव झाली नुसती. ठीक आहे, तो जयंत त्याला एकतर काय बिझनेस मधलं कळत नाही. अरे एवढा प्रॉफिट मधला बिझनेस करायचा नाही म्हणतो. बरं, त्याला आपले आई बाबा पण सामील. आपले आई बाबा पण ना, जाऊ दे. अरे आपले आई बाबाच आपल्या पाठीशी नाही तर त्या जयंतला तरी काय दोष देणार? नाहीतर काय. पण दादा, आपले आई बाबा खूपच बदलले ना रे. बदलले रे, बदलले. पण हे बाबा लवकर आटप, नाहीतर आई आली ना परत अंगण झाडायला लावेल तुला. मला? आपल्याला? हा, आपल्याला. हा. पण दादा तुला एक सांगू, आता ना या घरातले आपण मुलं राहिलेलं नाहीये, घरगडी झालो. घरगडी मनातलं बोललास रे बाया. पण माझ्या मनातली भीती खरी व्हायच्या आधी पटापट संपव लवकर. संपव दे इकडे. तुम्ही कशाला दुजोरा देताय त्यांना? आजी फक्त तुम्हाला घरातून बाहेर काढण्यासाठी हे सगळं बोलते, तुम्हाला कळतंय ना? हे बघा, आजींचा यामागे काय हेतू आहे ना ते मला चांगलं समजतंय. पण माझ्या पत्रिकेत दोष आहे ही गोष्टही तितकीच खरी. आणि त्यात आता गुरुजींनी या प्रथेबद्दल सांगितलंय. खरं काय खोटं काय हे करण्यापेक्षा ना माहेरी जाणं बरं असं मला वाटतंय. मला कुठली रिस्क नाही घ्यायची. सिद्धिराज, हे बघा, मी इथे थांबल्याने नुकसान होईल का नाही ते नाही माहिती, पण मी इथे थांबले नाही तर नुकसान नक्की होणार नाही हे खरं. मला जाऊ दे. मॅडम, म्हणजे तुम्हाला माझ्या जीवाची काळजी आहे म्हणून तुम्ही निघालात? सकाळी पण तुम्ही म्हणालात की सिद्धिराज तुम्ही मला समजून घेतलं, आता आजीचं ऐकलं आणि आता जीवाची काळजी वगैरे. कुठे सरकते तुमची गाडी? प्रेमात वगैरे पडलायत की काय? सिद्धिराज, नाराजीनंतर डायरेक्ट प्रेम? अहो मध्ये माणुसकी वगैरे काहीतरी असतं. तुमचं ना खरंच काही खरं नाही. कठीण आहात तुम्ही. मॅडम, माणुसकी तर माणुसकी, गाडी पुढे तर सरकते. लागलं नाही ना? नातवाला घेऊन पळून चालली होतीस. याआधी तुझ्या नवऱ्याबरोबर पळून गेली होतीस आणि हे मूल जन्माला घातलंस, आणि आता याला घेऊन तू पळून चाललीस. झाली तू. पण तुम्ही तरी कसं वागताय बाबा आमच्याशी? कसं राहायचं तुमच्या सोबत? याचा विचार इथं यायच्या आधी करायचा होतास. जयंत माझा नातू आहे आणि तो इथंच राहणार कायम. आणि तूही तुझ्या आईला वचन दिलं होतं, त्यामुळे तुला पण इथंच राहावं लागेल. लक्ष्मी निवास